नमस्कार, मायाज क्लाउड किचनमध्ये आज आपण बिना पाकाचे महिनाभर टिकणारे डिंक लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. या दिवसामध्ये आपल्या शरीरातील उष्णता टिकून राहण्यासाठी प्रामुख्याने बनवला जाणारा एक पदार्थ तो म्हणजे डिंकाचे लाडू. हे लाडू प्रत्येक घरी बनवले जातात. आज आपण त्याचीच रेसिपी पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. इथे मी खोबरे घेतलेले आहे अर्धा किलो, खारीक घेतलेली आहे अर्धा किलो. इथं मी काळ्या खारीकचा वापर केलेला आहे. 50 ग्रॅम डिंक घेतलेला आहे. काजू बदाम 50 ग्रॅम घेतलेत. मी पंपकिन सीड्स आणि सनफ्लॉवर सीड्स घेतलेले आहेत 50 ग्रॅम दोन्ही मिळून. गूळ घेतलेला आहे आणि वेलदोडे घेतलेले आहेत 10 ग्रॅम. इथं मी खारीक छान फोडून साफ करून घेतलेले आहे. आता इथं लाडूसाठी लागणारे सर्व जिन्नस मी छान भाजून घेणार आहे. गॅसवरती एक कढई ठेवून त्यामध्ये खोबरे घालून घेतलेले आहे, ज्याचे मी छोटे छोटे काप करून घेतले. आता याला आपण थोडेसे भाजून घेणार आहे. याला जास्त भाजायचे नाही, अगदी थोडेसे मीडियम भाजून घ्यायचे. त्याच्यामध्ये थोडासा असा खवटपणा असतो नकळत, तो निघून जातो आणि आपले डिंकाचे लाडू बरेच दिवस टिकतात. म्हणून आपण खोबरं थोडंसं भाजून घेणार आहे. आता इथं तुम्ही बघू शकता आपलं खोबरं थोडंसं असं भाजून झालेलं आहे. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता याच कढईमध्ये मी पंपकिन सीड्स आणि सनफ्लॉवर सीड्स छान भाजून घेणार आहे. याला पण आपण 5 ते 7 मिनिट असे बारीक गॅसवरतीच याला आपण छान भाजून घेणार आहे. आता इथं आपल्या पंपकिन सीड्स आणि सनफ्लॉवर सीड्स छान भाजून झालेले आहेत. त्यालाही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता यामध्येच मी काजू आणि बदाम पण छान भाजून घेणार आहे. इथे मी काजू बदाम कोरडे छान भाजून घेतलेले आहेत. तुपाचा वापर केलेला नाहीये इथं. काजू बदाम पण आपण एक 5 ते 7 मिनिटं छान भाजून घेणार आहे. आता इथं आपले काजू बदाम छान भाजून झालेले आहेत. आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता याच कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तूप घालून घेतलेले आहे. आपले तूप छान गरम झाले. आता यामध्ये आपण डिंक तळून घेऊया. थोडा थोडा डिंक घालून त्याला आपण छान तळून घेणार आहे. डिंक तुपामध्ये छान तळून घ्यायचा, छान फुलून द्यायचा डिंक आतपर्यंत असा, म्हणजे तो दाताखाली कचकच लागत नाही. या पद्धतीने बघा आपला डिंक इथे किती सुंदर असा फुललेला आहे. अगदी मोगऱ्यांच्या कळ्यांसारखा दिसतोय. आता याला आपण काढून घेऊया. आता डिंक तळत असताना गॅस एकदम बारीकच ठेवायचा. गॅस जर मोठा राहिला चुकून किंवा पाला जर आपल्या ताव जास्त आला असेल तर आपला डिंक करपू शकतो, तो कडवट लागतो. त्यामुळे बारीक गॅसवरती छान आपला डिंक आपण असा या पद्धतीनं तळून घेणार आहे. बघा किती सुंदर असा तळला गेला आपला डिंक. इथं मी या पद्धतीनं बारीक करून अर्धा किलो गूळ घेतलेला आहे. आता याला मी छान बारीक करून घेणार आहे. आता इथे फोडून घेतलेली खारीक, भाजून घेतलेले खोबरे आणि भाजून घेतलेले पंपकिन सीड्स आणि सनफ्लॉवर सीड्स छान बारीक करून घेतले मिक्सरला. आता या सर्व पावडर मी एका परातमध्ये काढून घेणार आहे, जेणेकरून ते आपल्याला व्यवस्थित अशा मिक्स करता येतील. आता यामध्ये 1 चमचा वेलची पावडर, अर्धा चमचा सुंठ पावडर, बारीक करून घेतलेला गूळ घालून घेणार आहे मी आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. आता यामध्येच तळून घेतलेला अखंड डिंक घालणार आहे. डिंक मी मिक्सरला बारीक केलेला नाही आहे, ते एकदम मेणासारखा बारीक होतो, म्हणून मी असा मोठा मोठाच यामध्ये घातलेला आहे. आता सर्व मिश्रण ज्यावेळी मी हाताने एकसारखे मिक्स करून घेणार तेव्हा डिंक हातावरती चुरून घेणार. या पद्धतीने आपण सर्व असं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आता इथं आपले सर्व मिश्रण व्यवस्थित असे मिक्स करून झालेले आहे. तर यामध्ये आपण वरून थोडेसे तूप घालून घेऊया. याला पण आपण छान एकजीव करून घेऊया. हे बिनपाकाचे लाडू बनवतोय आपण, त्यामुळे थोडा तुपाचा वापर जास्त होतो. हे लाडू
बरेच दिवस टिकतात. यामध्ये पाण्याचा अंश नसतो, त्यामुळे या पद्धतीनं बघा सर्व आपण असं मिक्स करून घेणार आहे. आता इथं आपलं सर्व मिश्रण छान मिक्स करून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता हे मिश्रण जर आपण हातामध्ये घेऊन मूठ दाबली तर त्याचा असा घट्ट असा गोळा बनतोय. याचा अर्थ आपलं हे जे काय मिश्रण आहे लाडवाचं ते व्यवस्थित झालेलं आहे. हे लाडू वळताना जर आपल्याला हे एकदम कोरडे वाटले तर नंतर आपण याला वरून आणि एका दुसरा चमचा तूप आपण घालून घेणार आहे. आता मी याचे छोटे छोटे लाडू वळून घेते. तुम्ही बघू शकताय किती सुंदर लाडू वळायला आलेला आहे आपल्या इथं. एकदम छान झालेला आहे. या पद्धतीने मी सर्व लाडू असे वळून घेते. इथं तुम्ही बघू शकता आपले डिंकाचे लाडू किती सुंदर असे तयार झालेले आहेत. एकसारखे चवीलाही ते एकदम अप्रतिम झालेले आहेत. 1 महिना हे लाडू आरामात टिकतात. तुम्ही या पद्धतीनं नक्की करून बघा. आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.